या संदर्भात प्रतिक्रिया समोर आली आहे। ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पेपर फुटीच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर मोठा आरोप केलाय। भाजपचं सरकार आल्यापासून पेपर फुटण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, विद्यार्थ्यांचा त्रास कमी झालेला नाहीये असा आरोप ठाकरे सेनेने केलाय। गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात। मग MPSC असो, नीट असो, कुठचीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं। कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाले नाहीये। तर कसा फुटलाय हा नीट पेपर? केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याकडून मूळ प्रश्न संच हा लीक करण्यात आला। 1 मे रोजी हा पेपर सीकरमधील साथीदाराला मिळाला। त्यानंतर एका PG चालकाला आणि नंतर कोचिंग नेटवर्कला हा पेपर मिळाला। 3 मे 2026च्या परीक्षेच्या तब्बल 42 तास आधीच पेपर लीक झाला होता। पेपर प्रति विद्यार्थी 5 लाख रुपयांना विकला गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। लीक झालेल्या 400 प्रश्नांपैकी 120 प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये जशीच्या तसे विचारले गेलेत। जयपूरचा मनीष आणि सीकरचा राकेश या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आहेत। राजस्थान SOG कडून आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे। तपास आता CBI कडे वर्ग करण्यात आला।